रामकृष्ण. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीर्यानुगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं श्री कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. परम पवित्र पावन अशा अधिक मासामध्ये अधिक मास महात्म्य कथा आपण करतो आहो. आपणही मोठ्या उत्साहाने ती श्रवण करत आहात. अधिक मास आणि अधिक मासामध्ये करावयाची दान व्रत याचा आपण विचार करतो आहो. मूळ सूत पुराणिक म्हणजे सूत ऋषी इतर ऋषींना निमिषारण्यामध्ये सांगत असलेली ही कथा, आणि ते सांगत असताना असं सांगतात की भगवान नारायणाने ही कथा माता लक्ष्मीला सांगितली. म्हणजे थोडक्यात लक्ष्मीनारायणाचा संवाद आपल्या समोर आपण ठेवतो आहोत. अधिक मास महात्म्य कथेमध्ये मा लक्ष्मी विष्णू नारायणाला म्हणते, नारायणा, आपण मला मागच्या 21 अध्यायामध्ये स्नानाचं महत्व सांगितलं. अर्थात काही अध्यायामध्ये आपण गोदानाचं महत्व सांगितलं, कुठे स्नानाचं सांगितलं, कुठे दानाचं सांगितलं, कुठे जपाचं सांगितलं, कुठे नामचिंतनाचं सांगितलं. नारायणा, स्नानाचं महत्व मला व्यवस्थित कळलं. आणखीनही मला ऐकावं वाटते अधिक मासाचं महात्म्य. नारायणा, कृपा करून मला ते सांगा. आता मला दानाचं काहीतरी महत्व सांगा. असं जेव्हा माता लक्ष्मीने विष्णू नारायण भगवंताला विचारलं, तेव्हा विष्णू भगवान नारायण सांगते झाले की लक्ष्मी, अगं दानामध्ये अनेक प्रकारचे दान अधिक मासामध्ये सांगितले आहेत. त्यात सुवर्ण दान आहे, रौप्य दान आहे, पोवळा दान आहे, काश्य दान आहे, पितळ दान आहे. हे धातूचे दान झालेत. त्याप्रमाणेच काही फळाचे दान, फळ पण दान करू शकतो आपण. 33 खारका दान करू शकतो, 33 अनारसे दान करू शकतो, नाही का? 33 बत्ताशे दान करू शकतो, बदामा दान करू शकतो, खारका दान करू शकतो, सुपाऱ्या दान करू शकतो. अर्थात विविध प्रकारचं दान आपण सत्पात्रे दिलं पाहिजे. अधिक मासाचं ते महात्म्य आहे. त्याचं पुण्यकारक ही जे दान आहेत हे पुण्यकारक आहेत. सर्व दानामध्ये गोदान श्रेष्ठ आहेच, नाही असं नाही. गोदानाची कथा आपण मागे बघितली. पण भगवान म्हणतात, लक्ष्मी, गोदानाचं महात्म तर खूप आहे. अधिक मासामध्ये गोदाना एवढं पुण्य कशातच नाही. अन्नदानाचं पुण्य आहे, नाही का? अन्नदानाचं पुण्य आहे, धर्मदानाचं पुण्य आहे, वस्त्रदानाचं पुण्य आहे, तीळदानाचं पुण्य आहे. हे सर्व पुण्य आहे. गोदानाचं सुद्धा असंच पुण्य आहे. लक्ष्मी, तुला एक गोष्ट सांगू, एक कथा सांगू. महेशपती नावाची एक नगरी होती. त्या नगरीमध्ये द्विज शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. सदाचारानं जगणारा हा ब्राह्मण, धर्मनिष्ठ असणारा हा ब्राह्मण, आणि त्याची बायको सुद्धा साजेशी अशी धर्मनिष्ठ होती. पतीची सेवा करणारी होती. पतीच्या धर्म कार्यामध्ये सहभाग करणारी त्याची बायको होती. या महेशमती नावाच्या नगरीमध्ये हा द्विज शर्मा नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह सापत्निक आनंदाने राहत होता. अन्नदान करायचा, वस्त्रदान करायचा, साधू संतांची सेवा करायचा, ब्राह्मणांची सेवा करायचा. लग्न होऊन बरेच वर्ष झाली, पण याच्या पोटी संतान नव्हतं. सर्व सुख होतं महाराज, पण संतान नव्हतं. काय आहे,
देव सर्वांना सर्व सुख देतो असं नाही, कुठेतरी अपूर्णता ठेवतो. संसार त्यालाच म्हणतात हो. सर्व चांगलं चालेल मग संसार कसला, नाही का? कोणाला अमाप संपत्ती आहे, मुलंच नाही. कुणाला अमाप मुलं आहे, खायची सोय नाही. असो, जाऊ द्या, तो विषय चिंतनाचा वेगळा आहे, आपण करत असतो प्रवचनामध्ये ते चिंतन. इथे अधिक मासाच्या कथेमध्ये या द्विज शर्मा नावाच्या ब्राह्मणाला याच्या पोटी संतान नव्हतं, पण तरी यांनी आपली धर्मनिष्ठा, आपलं दान धर्म पुण्य कर्म सोडलं नाही महाराज. एके दिवशी दुपारच्या वेळेला या द्विज शर्माच्या घरी एक विप्र आला, एक द्विज आला, म्हणजेच एक ब्राह्मण दुपारच्या वेळेला आला आणि तो म्हणतो, महाराज मला भूक लागली, आपल्याकडे जेवण मिळेल का? तेव्हा द्विज शर्मा म्हणतो, अरे ही जेवणाचीच वेळ आहे, ये आतमध्ये ये, बस बस. मुलगा होता महाराज, ये आतमध्ये ये, हात पाय धु आणि लगेच जेवायला बसूयात. पूर्वीच्या काळी अतिथीला जेवण दिल्याशिवाय जेवायचं नाही अशी ही प्रथा होती महाराज. आता जर कोणी जेवायच्या वेळेला आलं तर आपण आमचं जेवण आताच झालं, किंवा आम्ही बाहेर जेवायला जातो आहोत, किंवा आम्हाला कुठेतरी कामी जायचंय, कुणाकडे जेवायला जायचंय असं सांगून आलेल्या अतिथींना दवडण्याचं काम अलीकडे आपण पाहतो. पूर्वीचा काळ तो अतिथी देवो भव. हा जो ब्राह्मण घरी आला, ब्राह्मणाचा मुलगा तरुण असा किशोरवयीन मुलगा घरी आला आणि त्यांनी जेवायला भूक लागली म्हटलं. द्विज शर्माने लगेच त्याला हात पाय धुवून जेवायचा चाटावरती, पात्रावरती बसायला सांगितलं, आसन टाकलं, जेवायला बसवलं. द्विज शर्माच्या बायकोने घरात जे काही पक्वान्न शिजले असतील, जे काही पाकशुद्धी घरामध्ये केली असेल ते वाढून दिलं. द्विज शर्माने हात जोडले आणि सांगितलं, ब्राह्मण देवता आपण येथेच जेवण करा. तो ब्राह्मण पुत्र त्यांनी जेवण केलं, तो संतुष्ट झाला आणि हा किशोरवयीन मुलगा बघून द्विज शर्माने विचारलं, आपलं नाव काय आहे, आपले आई वडील काय करतात, आपलं घर कुठे आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, माझं नाव नारायण आहे, पण माझे आई वडील मला आठवत नाही, लहानपणीच माझे आई वडील वारले. मी फिरता 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 तीर्थक्षेत्री जाता जाता इथे आलो आणि आता मला भूक लागली म्हणून तुमचं घर बघितलं आणि तुमच्याकडे माधुगिरी मागायला आलो. तुम्ही मला यथेच्छ असं जेवण दिलं. असं म्हटल्यानंतर त्या द्विज शर्माच्या मनात आलं, आपल्याला मूल बाळ नाही, यालाच आपण घरी ठेवून घेतलं तर. एकटा जीव सदाशिव असा हा नारायण आहे. मुलगा छान दिसतो, मुलगा सात्विक वाटतो, याला आपण आपल्या घरी ठेवून, आपल्या घरी काही कमी नाहीये. म्हणून त्यांनी नारायणाला विचारलं, नारायणा, अरे मग तुला आई वडील नाही तर मग थांब की आमच्याकडे, आम्हाला आई वडील समज, आणि आमचा मुलगा म्हणून तू आमच्याकडे राहा, तुला काही कमी पडणार नाही. नारायणाने कबूल केलं, सांगितलं, आपण सांगाल ती सेवा करेल, आपण सांगाल तसं वागेल, आपल्या आज्ञेचं पालन करील, मी आपल्या घरी थांबायला तयार आहे. नारायण या द्विज शर्मा दाम्पत्याच्या घरी थांबायला लागला. द्विज शर्मा मुळातच धार्मिक होता, धर्म कार्य करायचा. नारायण सुद्धा धार्मिक होता, तोही धर्म कार्य करत गेला महाराज. नारायणावर यांचं प्रेम जडलं. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे हेही नारायणाचा सांभाळ करायला लागले. नारायण सुद्धा आपल्या आई वडील समजून त्यांची सेवा करत होता. पुढे 4-5 वर्षांनी महाराज एक अशी घटना घडली की द्विज शर्माची बायको गर्भवती राहिली. गेल्या लग्नापासून अनेक वर्ष झाली यांना मुलं बाळ नव्हतं, पण आता मात्र नारायणानंतर 5 वर्षानंतर गर्भवती राहिली. सर्वांना आनंद झाला महाराज. 9 महिने 9 दिवस झाले, घरामध्ये पुत्ररत्न प्राप्त झालं. द्विज शर्माला आणि त्याच्या बायकोला आनंद झाला, नारायणाला पण आनंद झाला. आणि द्विज शर्मा तर म्हणतो, नारायणा, तुझ्या पायाचा गुण आहे रे बाबा, हा तुझा पायगुण चांगला. एवढे वर्ष आम्हाला मूलबाळ नव्हतं, तू आमच्या घरी आला, तू आमच्या घरी राहिला, आम्हाला मूल झालं.
मुलाचं नामकरण झालं, मुलाचं बारसं झालं आणि मुलाचं नाव ठेवलं संभ्रम. काय ठेवलं? संभ्रम. मुलगा झाला, आनंद झाला. 5वीचा दिवस आला महाराज. 5वीच्या दिवशी असं म्हणतात ना, 5वीची पूजा करतात बघा. आता कुठे काय पद्धती आहे मला माहिती नाही, पण आमच्या वऱ्हाडामध्ये, विदर्भामध्ये 5वीची पूजा केली जाते. 5वीच्या दिवशी ते काय ताटपाट करतात, काय करतात ते आता मला एवढं सांगता येणार नाही, पण 5वीची पूजा असते. आणि असं म्हणतात 5वीच्या दिवशी 6वी बाळाला बघायला येते आणि तिच्या कपाळावरती ब्रह्मदेव काहीतरी लिहितो आणि ती वाचून जाते, अशी मान्यता आहे. 5वीच्या दिवशी नारायण जागा होता, रात्रीची वेळ झाली महाराज, 11-12 वाजता. कोणीतरी एक दिव्य अशी तरुणी तिथे आली, आतमध्ये गेली. बाळाची आई झोपली होती, बाळ झोपलं होतं. बाळाजवळ गेली, 5 मिनिटात बाहेर आली. नारायणाला ती दिसली. नारायणाने त्या बाईला थांबवलं आणि विचारलं, कोण आपण? ती म्हणे, मी यक्षिणी आहे. कोण यक्षिणी? आपण आतमध्ये गेलात आणि आता आतून बाहेर आलात. आतमध्ये तर बाळ आणि आई आहे. तुम्ही आतमध्ये कोण आणि कसे आणि का गेलात? आणि आपल्याकडे बघून तर आपण कोणीतरी दिव्य अशा देवी वाटता. यक्षिणीने सांगितलं, नारायणा, अरे मी कोणाला दिसत नाही. तुझ्या दिव्य दृष्टीने कदाचित तुझ्यावरती असलेल्या कृपेने मी तुला दिसले असेल. मी यक्षिणी म्हणजे मी 6वी आहे आणि बाळाचं भाग्य 5वीच्या दिवशी आम्ही येत असतो आणि बाळाच्या कपाळावरची रेषा बघून आम्ही ते वाचून जात असतो. नारायण म्हणाला, 6वी देवी, माझ्यावर उपकार करा आणि मला सांगा ना, बाळाचं भविष्य काय आहे? 6वीने सांगितलं, आम्हाला ते सांगता येणार नाही. पण नारायणाचा हट्ट बघून शेवटी तिला राहावलं नाही. तिने सांगितलं, अरे बाळाचं भविष्य, बाळाची रेषा सांगतात की हा बाळ गरीब राहील, म्हणजे याची आर्थिक स्थिती खूप कमकुवत राहील. अरे याला 2 वेळच्या जेवणाची सुद्धा समस्या उत्पन्न होईल. याला ताक विकून जीवन जगावं लागेल. अरे बापरे. नारायण म्हणाला, असं लिहिलेलं? हो, याच्या नशिबात असं लिहिलंय. नारायणाला दुःख झालं, पण काय, ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. पण नारायणाने कोणाजवळही याची वाच्यता केली नाही महाराज. नारायणाने कोणाजवळ याची वाच्यता केली नाही. पण नारायणाला ते वाईट वाटलं की आपले आई वडील, म्हणजे ज्यांनी आम्हाला मुलासारखं बघितलं, त्यांना एवढा आनंद झाला मूल झाल्याचं, पण मुलाच्या नशिबी हे काय लिहिलेलं आहे. असं बघून असं झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी मी तुम्हाला नाव सांगितलं, संभ्रम न आठवलं बारशाच्या दिवशी, ही त्याच्या अगोदरची 5वीची कथा. असं सांग. नारायण म्हणतो, ठीक आहे, बघूया, पण आई वडिलांना सांगायला नको, म्हणून तो निघून गेला. पुन्हा आणखी 5 वर्षांनी हे बाळ मोठं होत गेलं, संभ्रम मोठा होत गेला. संभ्रमला हे शिकवायला लागले, आई वडील शिकवायला लागले, नारायणही शिकवायला लागला. संभ्रम मोठा होत गेला, घरात आनंद वाढत गेला. पुन्हा 5 वर्षांनी द्विज शर्माची बायको गर्भवती राहिली आणि तिला कन्या रत्न प्राप्त झालं. मुलगी झाली. पुन्हा 5वीचा दिवस आला. पुन्हा नारायण रात्रीचा जागी होता. पुन्हा आणखी 30 रिपीट कथा घडली. कोणीतरी एक दिव्य अशी स्त्री बाळंतिणीच्या त्या खोलीतून बाहेर येताना दिसली. नारायणाने विचारलं, कोण आपण? मागेही आपण आला होतात, आपण 6वी असला पाहिजे, आपण यक्षिणी असला पाहिजे. तिने सांगितलं, हो मी 6वी आहे. मागच्या वेळेला मी तुला भेटली होती, त्यावेळेलाही तू मला ओळखलं, आजही तू मला ओळखलं, पण आज मी सांगणार नाही. नारायणाने हट्ट केला, 6वी देवी, तुम्हाला सांगावंच लागेल. काय या कन्येच्या नशिबात ते मला सांगा. 6वीने सांगितलं, नारायणा, अरे काय सांगू, हे एवढं धर्मनिष्ठ जोडपं आहे, हे कुलीन असं जोडपं आहे, पण यांच्या पोटी आलेला यांचा मुलगा, त्याचं मी तुला सांगितलंच, ती याला गरिबी सहन करावी लागेल. पण या मुलीचं तर वेगळंच आहे. म्हणे काय आहे? ही मुलगी कॅरेक्टरनं चांगली राहणार नाही. ही आई बापाला मानणार नाही, भावाला मानणार नाही. ही तारुण्यात आली, खूप सुंदर असणार, तारुण्यात आली की ही वाम मार्गाला लागणार, व्यभिचाराला लागणार. थोडक्यात काय, ही गणिगे सोबत राहणार, म्हणजे वेश्या बनणार, असं हिचं भविष्य दिसते.
नारायणाला खूप दुःख झालं. सटवीबाई निघून गेल्या, नारायणाला दुःख झालं महाराज. आणि नारायणाने कुणालाच सांगितलं नाही. पण नारायण मनातल्या मनात विचार करत होता, आपले मानलेले आईबाप ज्यांनी आपल्याला मुलगा मानलं, त्यांच्या नशिबी अशी मुलं का आले असावे. काही दिवसात म्हातारे झालेले आई वडील द्विज शर्मा आणि त्याची बायको महाराज, त्यांचं निधन झालं. पुढे संभ्रम, त्याची बहीण आणि नारायण यांच्या बाबतीत काय कथा झाली, ही कथा पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे अध्याय क्रमांक 23 मध्ये येणार आहे. आता या कथेतून आपल्याला असं दिसते महाराज, आपण चांगलं असलं म्हणजे मुलं बाळ चांगलेच निघतील, याची शाश्वती असण्याचं कारण नाही. राक्षसाच्या पोटी सुद्धा भक्त जन्माला येऊ शकतो. हिरण्यकश्यप आणि प्रल्हादाची कथा आपल्याला माहिती आहे. आणि चांगल्याच्या पोटी वाईट येऊ शकतो, याच्याही अनेक कथा आहेत. अनेक कथा आपण बघितल्या आहेत, नाही असं नाही. भगवान श्रीकृष्णाच्या पोटी आलेले यादव आपल्याला माहिती आहे, काय करून द्वारका बुडाली, सर्वांना कथा माहिती आहे, सांगायची नाही. म्हणून अशाही परिस्थितीमध्ये धर्मनिष्ठ राहून पोटी संतान असं झालं. त्यांचा उद्धार कसा आणि काय झाला, हे या अधिक मास महात्म्य कथेमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. पुढचे 2 अध्याय म्हणजे अध्याय 23 आणि अध्याय 24 ह्याच कथेवरती आधारित आहे. तेव्हा ती कथा आपण पुढच्या भागामध्ये बघू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा भगवान श्रीकृष्णाचे भजन करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्रीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री कृष्ण भगवान की जय.